नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण वनरक्षक भरती 2023मध्ये विचारण्यात आलेले GKचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला 2025-26मध्ये होणाऱ्या वनरक्षक वनसेवक परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरतील. तर चला मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल लोकसभेला उत्तरदायी असते. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील गटाच्या टिंबटिंब सहभागाशी साक्ष देतो, तर हा आदिवासींचा सहभागाशी साक्ष देतो. अंगामी ही राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. अंगामी ही जमात कोणत्या राज्यात आढळते? तर ही नागालँड या राज्यात आढळते. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते काय म्हणून ओळखले जाते? तर ते स्तूप म्हणून ओळखले जाते. आपला पाचवा प्रश्न आहे, मार्च 2022च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र 61,907.08 स्क्वेअर किलोमीटर होते, जे 2021च्या भारतीय वनस्थिती अहवाल इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राचे किती टक्के? तर ते 20.1%. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे? तर महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलांच्या अंदाजे टक्केवारी किती आहे? 7.73%. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते? तर तेव्हा ते 25 वर्षापेक्षा जास्त होते. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? तर महाराष्ट्रात पावसाची सुरुवात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते. 2011च्या 10वा प्रश्न आहे आपला. 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले. सुमारे 21 कोटी लोकांनी भारतात स्थलांतर केले आहे. भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार टिंबटिंबेद्वारे होतो, तर सागरी मार्गाद्वारे होतो. दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा आयर्न बेल्ट भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हा छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यात आहे. टिंबटिंब रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले, तर 3 डिसेंबर 1929 या रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले. ताजमहल कोणत्या शहरात आहे? तर आग्रा, उत्तर प्रदेश या शहरात आहे. भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? तर कोरबा आणि पूर्व महाराष्ट्रात येथे खनन केले जाते. कोणते राज्य भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी आहे? तर महाराष्ट्र आहे. कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पन्नाचा स्तर किती असला तरी तो स्थिर असतो? तर तो स्थिर परिव्यय. आपला 18वा प्रश्न आहे, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे? तर साल वृक्षाचे प्रमाण जास्त आहे. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 51 संबंधित आहे. आपला 20वा प्रश्न आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 29 आणि 30शी संबंधित आहे. मित्रांनो, आजपासून आपण दररोज 20 GKचे प्रश्न घेणार आहोत. तर आजचे लेक्चर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.